पिंपरी चिंचवडकरांना रोज पाणी नळाद्वारे रोज स्वच्छ पाणी मिळणार, नदीचं पुनरुज्जीवन करणार, नंतर पूर नियंत्रण, ट्रॅफिक मुक्त खड्डेमुक्त पीसीएमसी, स्वच्छता अभियान, भारतामध्ये प्रथम स्थान येण्यासाठी प्रयत्न, हायटेक आरोग्य सुविधा, डीपी प्लॅन रद्द करणार, पीसीएमसी मॉडेल स्कूल 100 मॉडेल स्कूल तयार करणार आणि पिंपरी चिंचवडकरांप्रती उत्तरदायित्व अशा प्रकारचा 7 वेगवेगळे संकल्प असलेला एक जाहीरनामा, ज्याला संकल्प 7 पुन्हा सुरुवात अशा प्रकारची तिथे टॅगलाईन आहे. हा पिंपरी चिंचवडकरांसाठी जाहीरनामा नाही, हमी पत्र म्हटलेलं आहे. हमी पत्र म्हणजे असे आम्ही स्टॅम्प वरती हमी देतो की ही सगळी कामं आम्ही 5 वर्षामध्ये पूर्ण करणार, अशा प्रकारचं हमी पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार जे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी आज हॉटेल कलासागर मध्ये त्याचं प्रकाशन केलं. त्यावेळेस मान्यवर सगळे उपस्थित होते. योगेश बहल, माझे प्रचारक प्रमुख विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तुषार कामठे वगैरे हे सगळे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा जाहीरनामा त्याला आपण जाहीरनामा वचननामा म्हणून आपण राष्ट्रवादीने यावेळेस हमी पत्र म्हटलेलं आहे आणि खात्री दिलेली आहे की आम्ही ह्याच्यात दिलेली सगळी आश्वासनं 5 वर्षामध्ये पूर्ण करणार. अजित पवारांनी म्हटलंय की हा अजितदादाचा वादा आहे अशा पद्धतीचा. तर ते नेमकं काय आहे आपण पाहू. ह्याच्यामध्ये मला सगळ्यात महत्वाचं काय वाटतं याच्यामध्ये की ह्याच्यात त्यांनी डीपी प्लॅन रद्द करण्याचं आश्वासन दिलं. नवीन डीपी प्लॅन आम्ही तयार करणार. ज्या डीपी प्लॅन संदर्भामध्ये निवडणुकीमध्ये विषय गाजला, ज्या डीपी प्लॅनला जो सदोष आहे, जो डीपी प्लॅन त्याच्यावरती 50,000 हरकती आलेल्या आहेत, ज्या डीपी प्लॅन मध्ये सगळ्यात मोठा फ्रॉड झालेला आहे, तो डीपी प्लॅन आम्ही स्क्रॅप करणार असं ठोस आश्वासन अजित पवारांनी दिलेलं आहे. ज्या डीपी प्लॅन वरती भाजपच्या 4 पैकी 3 आमदारांनी विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये लक्षवेधी उपस्थित करून डीपी रद्द करण्याची मागणी केलेली आहे, तो डीपी प्लॅन रद्द करण्याचं ठोस आश्वासन अजित पवारांनी त्यांच्या या हमी पत्रामध्ये दिलेलं आहे. त्याच्यात त्यांनी काय म्हटलं मी तुम्हाला त्याचा थोडक्यात डीपी प्लॅनचा पहिला विषय त्यासाठी घेतो मी, कारण तो विषय आपण लावून धरला. शहराच्या भवितव्याचा तो विषय आहे. शहराच्या पुढच्या 25 वर्षाचा जो विषय महत्वाचा आहे तो डीपी प्लॅन रद्द करणार. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय सध्या पीसीएमसी मध्ये डीपी प्लॅनचा मसुदा रद्द करून त्याऐवजी सुधारित विकास आराखडा आम्ही तयार करणार आहे पारदर्शक पद्धतीने आणि हा आराखडा पीसीएमसी डीपी प्लॅन समिती मार्फत तयार करण्यात येईल. या समितीत पुढील घटकांचा समावेश असेल: निवडून आलेले नगरसेवक, महानगरपालिका आयुक्त, नगर नियोजन अधिकारी, नागरी समाजाचे प्रतिनिधी, नोंदणीकृत रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशन, व्यापारी संघ, पर्यावरणवादी संस्था, कामगार संघटना आदी. म्हणजे थोडक्यामध्ये आता जो केलेला आराखडा आहे, ज्या आराखड्यामध्ये भाजपच्या आमदारांनी महापालिका प्रशासक म्हणून आयुक्त शेखर सिंग यांनी फार मोठ्या प्रमाणात फेरफार केले. नागरिकांच्या घरावरती आरक्षण टाकलेली आहेत, नागरिकांच्या घरावरती रस्ते, बिल्डरचे आरक्षणातून बिल्डरच्या जमिनी वगळल्या, शेतकऱ्यांच्या आरक्षणात टाकलेल्या आहेत. नदीची पूर रेषा बदलली, ज्या टेकड्या ग्रीन आहेत त्या येलो दाखवल्या. हे सगळं डीपी मध्ये एवढं सगळं उघडकीस आलेलं आहे. म्हणजे तिथे कत्तलखाना आळंदीच्या जवळ केला, नंतर आंबेडकरांच्या स्मारकाच्या शेजारी रमाईचं स्मारक असताना तिथे पोलीस स्टेशनचं आरक्षण टाकलं. अत्यंत गंभीर स्वरूपाच्या ज्या चुका केलेल्या तो डीपी रद्द करण्याचं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसच्या ह्या हमी पत्रात दिलेलं आहे. त्याच्यात त्यांनी झोपडपट्ट्यांचं विस्थापन नव्हे तर आम्ही पुनर्वसन करणार, म्हणजे नुसतं झोपडे इकडून तिकडे हलवायचं नाही, त्याच्यात पद्धतशीर पुनर्वसन करायचं. त्या पुनर्वसनामध्ये कशा पद्धतीने पुनर्वसन करणार हे पण सांगितलंय. 3 वर्षात प्रकल्प तो पूर्ण करणार आणि दरमहा भाड्याच्या दुप्पट रक्कम त्या झोपडी धारकाला मिळणार आहे. म्हणजे त्या पुनर्वसन काळामध्ये नागरिकांचे विस्थापन टळल्यावर उपजीविका सुरक्षित राहील आणि त्यांचा पाडकामाची भीती दूर होईल. म्हणजे असं झोपडपट्ट्याच्या पुनर्वसनामध्ये ते एक आश्वासन देईल. आणि डीपी प्लॅनच्या संदर्भामध्ये डीपी मंजुरीपूर्वी स्वतंत्र त्याचं ऑडिट केलं जाणार आहे, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे सुधारित डीपी प्लॅनचं राज्य सरकारकडे सादरीकरण करण्यापूर्वी स्वतंत्र तांत्रिक लेखापरीक्षण करण्यात येईल. हे लेखापरीक्षण IIT मुंबई, COAP पुणे आणि NIUA दिल्ली यासारख्या प्रतिष्ठित सल्लागारांमार्फत केलं जाईल. हा झाला डीपीचा विषय. दुसरा शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय जो आहे, कळीचा मुद्दा आहे. नळाला मिळणारं गढूळ पाणी, कमी दाबाने मिळणारं पाणी, अपुरं पाणी, अवेळी येणारं पाणी, रात्री मध्यरात्री 2 वाजता, 3 वाजता, पहाटे 4 वाजता पाणी येतं. या संदर्भामध्ये राष्ट्रवादीने त्यांच्या हमी पत्रामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की नळाद्वारे रोज नियमित वेळेत पाणी येईल असं त्यांनी ठोस आश्वासन दिलं. स्वच्छ पाणी येईल.
ते पाणी नळाद्वारे रोज मिळणार. सर्व प्रभागातील नळामधून उच्च दाबाने दररोज पाणी पुरवठा केला जाईल. आता सध्या दिवसाळ पाणी असल्यामुळे आणि मागे भाजपने 2017 मध्ये आश्वासन दिलं होतं की आम्ही रोज पाणी देऊ, प्रत्यक्ष ते आलं नाही. 24 तास पाणी देऊ, ते झालं नाही. दिवसाळ पाणी, त्यानंतर दिवसाळ पाणी आम्ही रोज देऊ असं म्हटलं होतं, ते झालं नाही. 9 वर्षामध्ये ते आहे तशी परिस्थिती राहिली. जे कोविड काळापासून पुढे दिवसाळ पाणी असं करत करत आज तागायत ते कायम राहिलेलं आहे. त्याच्यामुळे लोक त्रस्त आहेत. लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढली, पाण्याची मागणी वाढली, त्या प्रमाणात पाणी मिळत नसल्यामुळे टँकर लॉबीचं फावलेलं आहे. मग टँकर लॉबी त्याला टँकर माफियाचं उच्चाटन करायचं आश्वासन सुद्धा या हमी पत्रात आहे. फक्त नळाद्वारे स्वच्छ पाणी तर देणार, याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की उच्च दाबाने दररोज पाणी पुरवठा केला जाईल. यामुळे सध्या उंच भागामध्ये व कमी दाबाच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना भेडसावणारा कमी दाबाने पाणी पुरवठा तसेच टँकरच्या समस्येतून मुक्तता मिळेल. पाण्याच्या निश्चित वेळा काही महिने आधी म्हणजे 3 महिने आधी जाहीर केल्या जातील आणि इमारतींना पाण्याच्या साठ्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. म्हणजे अशा प्रकारचे त्याच्यात त्यांनी हे तरतुदी केलेल्या आहे. वेळापत्रकात कोणताही बदल असल्यास किमान 2 दिवस आधी एस एम एस द्वारा नागरिकांना कळवलं जाईल. नंतर टँकर माफियांचं 100% उच्चाटन करण्याचं. या शहरामध्ये हाऊसिंग सोसायट्यांना सर्वात मोठा प्रॉब्लेम टँकर माफियांचा आहे. लाखो रुपयांची बिलं भरायला लागतात. कोटी फॅट घेतलेत, परंतु त्यांना टँकरने पाणी विकत घ्यावं लागतं आणि त्या पोटी बहुसंख्य हाऊसिंग सोसायट्यांना 5-5 लाख, 10-10 लाख, 15-15 लाख महिन्याचं बिल येतं. महापालिकेने ते द्यावं असं मागे ह्या सगळ्या हाऊसिंग फेडरेशनने मागणी केली होती, ते काय झालं नाहीये. परंतु टँकर लॉबीचं उच्चाटन का करायचं, तर ही टँकर लॉबी सगळी राज्यकर्त्यांशी निगडीत असल्यामुळे तो पाण्याचा प्रश्न अद्याप काही सुटलेला नाही. मग टँकर लॉबीचं कायमस्वरूपी उच्चाटन करण्याचं एक फार महत्वाचं आश्वासन त्यांनी याच्यात दिले, हमी पत्रात दिलेलं आहे. तसंच ज्यांना टँकरची गरज पडेल त्यासाठी महापालिकेमार्फत सार्वजनिक टँकर पुरवले जातील आणि त्यासाठी सार्वजनिक टँकरच्या फेऱ्यांचा डेटाबेस 1 फेब्रुवारी 2026 पासून प्रसिद्ध केला जाईल. मग सत्तेवर आल्यावरती ताबडतोब हे पहिलं काम केलं जाईल असं त्याच्यात आश्वासन दिलं. पाण्याची गळती रोखण्याचं एक फार महत्त्वाचं. या शहरामध्ये 33% पाण्याची गळती आहे आणि ही गेली 8-10 वर्ष ही कायम ऐकतोय. गळती रोखण्यासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत, सुरू पण आहेत. प्रत्यक्षात गळती 33 ते 40% पर्यंत गेलेली आहे गळती रोखण्यात. त्याचा परिणाम पाणी वाया फार मोठ्या प्रमाणात जातं आणि लोकांना पाणी कमी मिळतं. मग ती पाणी गळती रोखण्यासाठी जवळपास 3500 किलोमीटरच्या भूमिगत जलवाहिन्यांची श्रेणी सुधार योजना राबवली जाईल. म्हणजे जिथे ते जलवाहिन्या जुन्या झाल्या, सडलेल्या आहेत, त्या सगळ्या ताबडतोब बदलून नवीन जलवाहिन्या म्हणजे पाईपलाईन टाकल्या जातील. प्रत्येक 1 किलोमीटरच्या अंतरावरती सेन्सर आधारित तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे. पाणी गळती कुठे होत असेल तर ते टेक्नॉलॉजिकली ते सेन्सरद्वारे लगेच कळेल आणि ते ताबडतोब म्हणजे त्यांनी लिहिलेलं आहे की ताबडतोब त्याची 2 तासाच्या आत कार्यवाही होईल आणि ती गळती बंद केली जाईल. त्यासाठी 10 मोबाईल व्हॅन्स, सेन्सर असलेल्या 10 मोबाईल व्हॅन्स तयार केल्या जातील. म्हणजे असं पाणी गळती रोखण्यासाठीचा हा उपाय आहे. अतिरिक्त पाणी साठ्याची उपलब्धता म्हणजे शहराला लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढते त्या प्रमाणामध्ये अतिरिक्त पाणी साठा मिळाला पाहिजे. म्हणून भामा आसखेड प्रकल्पातून बंद पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याची जल साठवणूक टाक्या आणि वितरण नेटवर्कची प्रलंबित असलेली कामे तातडीने पूर्ण करणार. ज्याच्यामध्ये यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप झाले, 65 कोटीचे काम 165 कोटीवरती, ते हे सगळे प्रकल्प जे अजूनही रखडलेले आहेत ते तातडीने मार्गी लावणार. याशिवाय पवना जलवाहिनीचा जो प्रकल्प आहे जो 2011 पासून आजपर्यंत 14 वर्ष झाली पेंडिंग आहे, 3 शेतकऱ्यांना गोळीबार झाला वगैरे वगैरे, त्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये तातडीने कारवाई केली जाईल आणि तिथल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तिथले सगळे समस्या ते सोडून तो प्रकल्प आणि ते पाईपलाईनचं काम पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे अधिकचे 100 MLD व स्वच्छ पाणी शहराला उपलब्ध होईल. हा एक त्याचा PCMC जल शुद्धीकरणाचा खर्च सुद्धा या 2 जलवाहिन्यामुळे पवना आणि भामा आसखेड त्याच्यामुळे कमी होईल. चिखली जलशुद्धीकरण केंद्राचं उर्वरित 2 प्लॅन्टचं काम लवकर सुरू होईल. पवना धरणाचं बळकटीकरण करण्याची ही योजना आहे ज्याच्यामुळे 1 TMC अतिरिक्त पाणी साठा उपलब्ध होईल. असं पाण्याच्या बाबतीमध्ये हा पाण्याचा विषय झाला. पाण्याशी निगडीत दुसरा एक नदी पुनरुज्जीवनाचा एक आणि नदी पूरनियंत्रण, नदी प्रदूषण या विषयावर सुद्धा राष्ट्रवादीने त्यांच्या हमी पत्रामध्ये
काय म्हटलंय ते आपण पाहूया. नदी प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील. पवना इंद्रायणी मुळा आपल्या शहराचं भाग्य आहे की या शहराला 3 नद्यांचा सहवास मिळालेला आहे आणि 3ही नद्यांचा आज महागटार झालेले, कारण का 30 लाख लोकसंख्येचं जे सांडपाणी मलमूत्र थेट नदीत मिसळतं. जे 19 आपल्याकडे STP आहेत, सेवरेज ट्रीटमेंट प्लांट, ज्याच्यावरती महापालिकांनी ठेकेदारांना ते चालवायला दिलेत. प्रत्यक्षात ते ठेकेदार फक्त पैसे घेतात महापालिकेकडून, ते चालवत नाही. थेट पाणी नदीत मिसळलं जातं, त्याच्यामुळे नदीचं महागटार झालेलं आहे आणि चालवणारे हे राज्यकर्त्यांचे बगलबच्चे आहेत. आता त्याच्यावरती यांनी उपाय केलेला आहे. ते म्हणतात नद्यांमध्ये सांडपाणी जाण्यापूर्वी प्रमुख मार्गावर विकेंद्रित मिनी STP, छोट्या प्रकारचे STP आणि नैसर्गिक फिल्टर जे मानवनिर्मित पाणथळ जागा असेल तिथे उभारण्यात येतील. नद्यांचं जे सुशोभीकरण 5,500 कोटींचा प्रकल्प नद्यांच्यासाठी आताच्या यापूर्वीच्या भाजप आणि प्रशासकीय राजवटीमध्ये तयार केलेला आहे. तर त्याच्यामध्ये नद्यांचं कॉन्क्रिटीकरण नव्हे तर निसर्ग प्रथम या धोरणातून नदी पुनरुज्जीवनाचा प्रोग्राम आम्ही राबवणार आहे. शहरातल्या 40 NGOनी त्या विषयावरती मध्यंतरी आंदोलन केलं होतं, रस्त्यावरती आले, परंतु प्रशासनाने त्याला दाद दिली नाही. उलट कर्ज काढून 200 कोटीचे कर्ज काढून मुळा नदीचे तिथं काम सुरू केलं कॉन्क्रिटीकरणाचं. दोन्ही बाजूने नद्या दाबून टाकायच्या, नद्यांचा गाळा घोटायचा, तिथे पातवे तयार करायचे, तिथे झाडं लावायची. अशा प्रकारचं सुशोभीकरण नको, हे ब्युटिफिकेशन नको. म्हणजे लाली पावडर लावले म्हणून सुंदर दिसणार का नदी? नाही. तर नदी खऱ्या अर्थाने सुंदर करायची असेल तर नदीतलं पाणी स्वच्छ झालं पाहिजे. तेव्हा STP मध्ये कायमस्वरूपी STP सुरू राहिले पाहिजेत. मिनी STP बांधून नदीमध्ये नाल्याद्वारे मिसळणारे 36 नाल्यांद्वारे मिसळणारे जे पाणी आहे ते शुद्ध केलं पाहिजे. याच्यावरती ह्या हमीपत्रामध्ये भर दिलेला आहे. नंतर नद्यांच्या बाबतीमध्ये तीव्र उताराच्या जागा, हिरवे बफर झोन, डिटेन्शन पार्क आणि जिवंत पूर मैदाने विकसित करून नदीकाठाचे संरक्षण केले जाईल. फार चांगलं आश्वासन. नदीकाठी नैसर्गिक सुरक्षितता आणि सर्वांसाठी खुल्या सार्वजनिक जागा याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये काम केलं जाईल. केवळ लक्झरी म्हणून नव्हे तर सुरक्षित, स्वच्छ आणि मन प्रसन्न करणाऱ्या सार्वजनिक जागा विकसित केल्या जातील. 3 नद्यांच्या किनाऱ्याचा हा प्रपोजल आहे त्यांचं. पुराचं पाणी तुंबण्याची समस्येवरती ठोस उपाययोजना केल्या जातील. त्याच्यामध्ये नाल्यांवर अतिक्रमण काढायचं आश्वासन आहे. म्हणजे याच्यामध्ये नदीच्या किनारचे अतिक्रमण सुद्धा काढणं त्यात आलंच आहे. बंद पडलेले ओढे, जलवाहिन्या, मार्ग नद्यांशी पुन्हा जोडले जातील. या शहरामध्ये जवळपास 4,500 ओहळ, पाण्याचे ओहळ बंद केलेत, बुजवलेत, त्याच्यावरती बांधकामं झालेली आहेत. असा रिपोर्ट पिंपरी चिंचवड नगर विकास प्राधिकरण, जुनं जे प्राधिकरण होतं त्याच्यामध्ये होता. आता ते ओहळ बुजवलेत, पण आता अलीकडे तर नाले सुद्धा बुजवायचं काम जोरात सुरू आहे. मोठ्या प्रमाणात नदी पण बुजवत आहेत. तर हे पहिलं थांबवलं जाईल असं ठोस आश्वासन याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे जेणेकरून ते नदी नाल्यांचे जे प्रवाह आहेत, पाण्याचा जो नैसर्गिक प्रवाह असतो तो रोखला जातो आणि त्याच्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते. अनेक चाळींमध्ये पाणी शिरतं. हे होणार नाही त्यासाठीची ही उपाययोजना आहे. हा फार उत्तम प्रोग्राम नदी पुनरुज्जीवनासाठीचा आहे. जी मागणी या शहरातल्या NGOनी, मान्यवरांनी, पुण्यातली जलतज्ञ, पर्यावरण तज्ञ, त्यांनी या विषयावरती महापालिकेला 2-3 वेळा आतापर्यंत पत्रव्यवहार केला. त्यांचा जाहीरनामा सुद्धा झाला. त्याचा याच्यामध्ये समावेश केला. हा फार महत्वाचा भाग आहे. अशा प्रकारे हा नदीचा विषय झाला. दुसरा, टँकर मुक्त, खड्डे मुक्त PCMC. शहरामध्ये पावसाळ्यानंतर जे डांबरीकरण केलं असतं ते सगळं उखडलं जातं, खड्डे पडतात वारंवार. दरवर्षी हे सगळा प्रोग्राम होतो, त्याच्यामुळे पैसा सगळा पाण्यात जातो. ह्याच्या बाबतीमध्ये जिथं जिथं रस्त्यांवरती खड्डे असतील ते खड्डे 72 तासाच्या कंत्राटदाराच्या खर्चाने दुरुस्त केले जातील. कारण महापालिका कंत्राट डांबरी करून जातो, पाऊस पडला की डांबर उकडून जातं, महापालिका परत दुसरं टेंडर काढते, परत खड्डे बुजवते. असं नाही. ज्यांनी डांबरीकरण केलं त्या कंत्राटदारामार्फतच 72 तासाच्या खड्डे बुजवायचं म्हणजे त्यांनी आश्वासन दिलं. आणि त्यासाठी एक पॉटहोल ॲप जे व्हॉट्सअप चॅटबॉटशी जोडलेलं आहे ते सुरू केलं जाणार आहे. पुढच्या 2 वर्षाच्या काळामध्ये शहरातील कनेक्टिव्हिटी प्रकल्प पूर्ण करणार आहे. कोणकोणते कनेक्टिव्हिटी प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये? निगडी, रावेत, वाकड टेक कॉरिडॉर म्हणजे IT कर्मचाऱ्यांना होणारा वाहतूक कोंडीचा त्रास कमी करण्यासाठी, महामार्गालगत जे अडथळे टाळण्यासाठी मेट्रो सहित एलिव्हेटेड रोड
होणार आहे. कुठला? निगडी, रावेत, वाकड हा अत्यंत हा पहिला मार्ग. कनेक्टिव्हिटी कोणकोणती आहेत त्या सांगल्या. 8 वेगवेगळ्या प्रकारच्या कनेक्टिव्हिटी त्यांनी म्हटली. मोशी, चिखली, तळवडे ग्रोथ कॉरिडॉर, वेगाने वाढणाऱ्या निवासी पट्ट्यासाठी तळवडे चौक, चिखली चौक, कुदळवाडी चौक म्हणजे देहू-आळंदी रस्त्यावरचं येथे फ्लायओव्हर बांधणार व मोईपुराची रुंदी वाढवणार. म्हणजे चाकण इंडस्ट्रीमध्ये बहुतेक कामाला जाणारे लोक सगळे या बाजूला येतात, त्यावेळेस तिथे ट्रॅफिकचा जाम प्रॉब्लेम होतो. म्हणून मोशी, चिखली, तळवडे ग्रोथ कॉरिडॉर हा एक नवीन विकसित केला जाणार आहे. पिंपरी चिंचवड भोसरी औद्योगिक लूप हा तिसरा कॉरिडॉर आहे. कोणता? नाशिक फाटा ते नारायणगाव या नॅशनल हायवे वरती निर्माणाधीन एलिव्हेटेड रोडला, म्हणजे एलिव्हेटेड रोड होणार आहे संपूर्ण दुमजली, तर त्या एलिव्हेटेड रोडला जोडणारे रस्ते महानगरपालिका बांधणार आहे. हा तिसरा. चौथा, काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्त्यावरील तापकीर चौक ते MMS हायस्कूल चौक BRTS कॉरिडॉर नंबर 3 तिथे फ्लायओव्हर करण्याचं प्रपोजल आहे काळेवाडी चौकामध्ये. 5वा, पिंपरी डेअरी फार्म नवीन पूल ते पुण्याकडे जाण्यासाठी VUP ज्याला व्हेहिक्युलर अंडरपास तो बनवणार आहेत. नंतर 6वा आहे, नदीच्या कडेने तळवडे ते चिखली DP रस्ता जो प्रलंबित आहे तो तातडीने पूर्ण करणार, तळवडे ते चिखलीचा. 7वा, वाकड पिंपळे सौदागर नाशिक फाटा भोसरी चाकण नवीन मेट्रो लाईन सुरू करण्याचा. वाकड पिंपळे सौदागर नाशिक फाटा भोसरी चाकण नवीन मेट्रो लाईन जो मागे नकाशा पण प्रसिद्ध झाला होता, तर ती 7वा तो एक पूर्ण करणार आहे. डांगे चौकातील ग्रेड सेपरेटर ज्याला समतल विलगक बिर्ला हॉस्पिटल थेरगाव फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्याला पुढे वाढवणारे नवीन हा करणारे मार्ग जेणेकरून हिंजवडी भूमकर चौकडून येणाऱ्या ITS ला चिंचवड गावात भोसरीकडे जाणार सुलभ होणार. अशा प्रकारचा हा एक वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीचे हे नवीन प्रकल्प आहेत, तो एक त्याच्यामध्ये हे साधारण वाहतुकी संदर्भात. तिसरा, स्वच्छता अभियान, त्याच्यामध्ये भारतात कायम प्रथम स्थान कसं येणार यासाठी एक प्रोग्राम तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये येणाऱ्या 2 वर्षात इंदोरला मागे टाकून स्वच्छता सर्वेक्षणात PCMC प्रथम स्थान मिळवेल यासाठी विशेष प्रयत्न करणार. गेले 3-4 वर्ष आपण काय माहिती की इंदोर हे देशामध्ये स्वच्छतेमध्ये प्रथम आहे. आता या पुढच्या काळामध्ये हा विशेष प्रोग्राम राबवून पिंपरी चिंचवड हे देशामध्ये स्वच्छतेत कसं पहिलं येईल यासाठीचा हा प्रोग्राम आहे. 100% कचरा संकलन, वर्गीकरण आणि ओल्या कचऱ्यावर कंपोस्ट व जैव ऊर्जेमधून वैज्ञानिक प्रकल्पाद्वारे 0 लँडफिल क्षेत्राची खात्री. जुने कचरा डेपो बायोमायनिंगद्वारे स्वच्छ केले जातील, तर रस्ते, बाजारपेठ, झोपडपट्ट्या आणि जास्त वर्दळीच्या सार्वजनिक ठिकाणी दररोज यांत्रिक स्वच्छता केली जाईल. जनजागृती करून PCMC ला प्लॅस्टिक मुक्त शहर बनवणार, जी पर्यावरणवाद्यांची मागणी आहे. 100% कचरा वर्गीकरण, कचरा कंपोस्टिंग, सांडपाणी शुद्धीकरण व पुनर्वापर, पावसाच्या पाण्याचे नियोजन ज्याला आपण वॉटरशेड हार्वेस्टिंग म्हणतो, आणि सौर ऊर्जा वापर यासारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांना सातत्याने राबवणाऱ्या गृहनिर्माण सोसायट्यांना मालमत्ता करात 20% सवलत देऊन प्रोत्साहन देण्याचा एक प्रपोजल याच्यामध्ये आहे. म्हणजे स्वच्छतेच्या बाबतीतला हा एक अत्यंत चांगला उपक्रम या हमी पत्रामध्ये दिलेला आहे. आरोग्याच्या बाबतीमध्ये चौथं त्यांचं आश्वासन आहे, हायटेक आरोग्य सुविधा. YCM हॉस्पिटल तिथं मेडिकल कॉलेज तयार करण्याचं, मेडिकल कॉलेजची गेल्या जवळजवळ 20 वर्षापासूनची मागणी. मुळात YCM ची स्थापना 1951 मध्ये केली. ती या शहराचं, या महापालिकेचं स्वतंत्र मेडिकल कॉलेज व्हावं. जसं ठाणे, मुंबई या महापालिकांची स्वतःची मेडिकल कॉलेज आहे, तसं पिंपरी चिंचवडचं व्हायला पाहिजे, ते झालं नाही. आता ते मेडिकल कॉलेज करण्याचं आश्वासन याच्यामध्ये आहे. आणि परवडणाऱ्या दर्जा थोडक्यामध्ये आरोग्य सुविधा लोकांना परवडत नाहीत आता. तिथे औषध उपचार ते परवडणाऱ्या दर्जाचे असावेत यासाठी एक प्रोग्राम तयार करणार आहे. आणि YCM हॉस्पिटलच्या त्या आवारातच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची 10 मजली एक स्वतंत्र इमारत बांधण्यात येणार आहे. PCMC जे स्वतःचे MBBS कॉलेज तुम्हाला मी सांगितलं, त्याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅन्सर हॉस्पिटल जे अनेक वर्ष फक्त प्रस्तावित आहे, त्या कॅन्सर हॉस्पिटलची ताबडतोब अंमलबजावणी केली जाणार. बनवाढ म्हणजे जळीतग्रस्त जो पेशंट असतो त्याला पिंपरी चिंचवडमध्ये कुठेही स्थान नाहीये, ते खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करतात, ते परवडत नाहीये, अन्यथा त्यांना ससूनमध्ये न्यावं लागतं.
त्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये बनवाढची स्वतंत्र सुविधा ताबडतोब सुरू करणार असं आश्वासन त्यांनी दिलं. त्याशिवाय पीसीएमसी क्षेत्रामध्ये 100 राजमाता जिजाऊ क्लिनिक अद्ययावत पद्धतीची प्राथमिक आरोग्य केंद्र त्याला आपण म्हणतो ती उभारली जातील. तपासणी, आरोग्य सेवा आणि महत्वाची औषधे तिथे मोफत मिळतील, निशुल्क मिळतील. अशा प्रकारे 100 राजमाता जिजाऊ क्लिनिक. टेलिमेडिसिन सेवा म्हणजे टेलिफोनवरतीच तुम्हाला मेडिसिनची सेवा ती पण मिळणार आहे. पोर्टेबल डायग्नोस्टिक युनिट्स, थोडक्यामध्ये तुमची जे प्रयोगशाळेमध्ये रक्तलघवी तपासणी वगैरे होती त्यासाठी पोर्टेबल पद्धतीचे युनिट्स प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, तो एक विषय आहे. नागरिकांना आरोग्य विमा योजना, 30 लाख लोकांना आरोग्य विमा योजना याच्यामध्ये देण्याचं एक प्रस्तावित आहे. त्याशिवाय आणखीन MRI, CT स्कॅन आणि तत्सम सेवा ज्या आहेत त्या अत्यंत अल्प दरात PPP मॉडेल अंतर्गत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नंतर पुणे महापालिकेत धर्तीवर पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा गरीब व गरजू रुग्णांसाठी शहरी गरीब योजना लागू करणार आहे. सदर योजनेअंतर्गत सामान्य आजारांची उपचारासाठी 2 लाख आणि दुर्धर आजारांच्या उपचारासाठी 5 लाख आर्थिक मदत महापालिका करणार आहे. हा अत्यंत महत्वाचा विषय महापालिकेने गोरगरिबांसाठी दिलेला आहे. शहरामध्ये जवळपास आज आपल्या 30 लाखाच्या या शहरामध्ये 4 ते 5 लाख झोपडीधारक आहेत ज्यांची उपचार घेण्याची सुद्धा हे नाहीये, अवका नाहीये. त्यांच्यासाठी फार महत्वाचं आहे. त्याशिवाय आनंदीबाई जनजागृती मोहीम, त्याच्यामध्ये दरमहा विशेष शिबिर आयोजित केले जाणार आहे. याद्वारे गर्भवती महिलांना सीझर टाळण्याचे उपाय, आरोग्य आणि सुरक्षित बाळंतपणाचे मार्गदर्शन, आई आणि बाळाचे आरोग्य जपण्यासाठी वेळेवर समुपदेशन अशा प्रकारचे वैद्य सल्ला मोफत देण्यासाठीचा एक प्रोग्राम आहे. अशा प्रकारे एक साधारण आरोग्याच्या बाबतीमध्ये हायटेक आरोग्य हा याच्यातला महत्वाचा भाग आहे हमीपत्रामधला. त्या हमीपत्राची अंमलबजावणी आम्ही करणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये ह्याच्यामध्ये सर्व कायदेशीर अनधिकृत बांधकाम हा या शहराचा सगळ्यात मोठा विषय आहे. पूर्वी 2.25 लाख बांधकाम होती, हायकोर्टात केस गेली वगैरे वगैरे, नंतर ती आता जवळजवळ 3.5 लाख झाली. भाजप इथे सत्तेवर आहे 2017. त्याच्या मागचं प्रमुख कारण अनधिकृत बांधकाम आम्ही नियमित करू, एकही बांधकाम पाडणार नाही, दंड आकारून कायम करू असं आश्वासन दिलं. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही. जी काही त्यासाठी नियमावली केली ती लोकांना न परवडणारा दंड होता. परिणामी एकही अनधिकृत बांधकाम कायम झालं नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेसने या त्यांच्या जाहीरनाम्यात एक आश्वासन दिले हमीपत्रामध्ये की गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रियेद्वारे अर्ज केल्यास 3 महिन्यात पालिकेने कार्यवाही पूर्ण न केल्यास कायदेशीर अर्ज मान्य झाला आहे असं समजण्यात येईल. म्हणजे थोडक्यामध्ये अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील त्याच्यासाठीचा हा प्रस्ताव आहे त्यांचा. पूर्णपणे ऑनलाईन पारदर्शक करण्यात येईल ही पद्धत. अर्जाची डिजिटल ट्रॅकिंग प्रणाली आणि वेळेत निर्णय प्रक्रियेद्वारे नागरिकांना कार्यालयीन फेऱ्या, विलंब व अनावश्यक त्रास टाळता येईल असं त्या ह्याच्यात म्हटलेलं आहे. ज्या मालमत्ता विकसित आहेत म्हणजे परवानगी घेऊन केलेल्या आहेत त्याला कुठल्याही प्रकारची बाधा पोहोचणार नाही, संरक्षण दिलं जाईल अशा प्रकारचे एक आश्वासन. त्याशिवाय शहरातील धार्मिक स्थळांचे रक्षण आणि संगोपन, शहरातील अनेक मंदिर, मस्जिदे किंवा चर्च, गुरुद्वारा याच्या बाबतीमध्ये हे आश्वासन महत्वाचं आहे. शहरामध्ये जवळपास 157च्या आसपास जी छोटी मोठी मंदिरं किंवा छोटी मोठी धार्मिक स्थळं ही काही उद्यानांमध्ये आहेत, ती तशी अवैध आहेत, त्या सगळ्यांना संरक्षण दिलं जाणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती जी टांगती तलवार आहे कायमस्वरूपी आतापर्यंत अनधिकृत ती त्याच्यातून जाणार आहे. हा एक ह्यातला एक महत्वाचा भाग आहे. पुढचा PCMC मॉडेल स्कूल, हे म्हणजे थोडक्यामध्ये 100 PCMC मॉडेल स्कूल महापालिका तयार करणार आहे. त्याच्यामध्ये महापालिका 100 मॉडेल शाळांना मंजुरी देईल. निवडक महानगरपालिका शाळांची श्रेणीवर्धन करेल आणि लोकसंख्येच्या क्लस्टरनुसार टप्प्याटप्प्यानुसार CBSE आणि ICSE मानांकनानुसार नवीन शाळा तयार करण्याचं आश्वासन आहे. त्याच्यामुळे वर्गखोल्या, विज्ञान आणि संगणक प्रयोगशाळा, प्रशिक्षित शिक्षक, मराठीच्या पायाभूत ज्ञानासह इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण, क्रीडा सुविधा आणि मूलभूत सुविधा त्याच्यामध्ये उपलब्ध असतील. कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. म्हणजे मराठीचे इंग्रजीमध्ये तुम्ही जर प्रयोग घेतला तर जादा पैसे घेतले जातात वगैरे वगैरे असं काही केलं जाणार नाही अशा प्रकारचे. त्याच्यामुळे महागड्या खाजगी शाळा आहेत ज्या इंग्रजी माध्यमाच्या, जिथे प्रवेश मिळण्याची सर्वसामान्य माणसाची फार अडचण असते, त्यांच्या मुलांना महापालिकेच्या शाळेमध्ये मराठी शाळेतच शिकवावं लागतं. आता महापालिकेने इंग्रजी शाळा अशा प्रकारे सुरू करून तिथे आहे त्या शुल्कामध्ये
ती सुविधा उपलब्ध करून देणार, अशा प्रकारचा 100 मॉडेल स्कूलचा एक प्रोजेक्ट या जाहीरनाम्यात म्हटलेला आहे. आता पिंपरी चिंचवडकरांसाठी उत्तरदायित्व असं एक 7वं त्यांचं आश्वासनातलं हमी आहे दिलेली. त्याच्यामध्ये उत्तरदायित्व काय? दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, परवडणारा आणि सुलभ करण्यासाठी सर्वांसाठी मेट्रो आणि PMPL बस प्रवास मोफत उपलब्ध करून द्या. दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, परवडणारा आणि सुलभ करण्यासाठी सर्वांसाठी मेट्रो आणि PMPL बस प्रवास मोफत उपलब्ध करून दिला जाईल. यामुळे कुटुंबावरील आर्थिक भार कमी होईल, शिक्षण आणि कामाच्या ठिकाणी पोहोचणे सुलभ होईल, सार्वजनिक वाहतुकीच्या वापरास प्रोत्साहन मिळेल आणि खाजगी वाहनावरील अवलंबित्व लक्षणीयरित्या कमी होईल, ज्यामुळे शहरातील रस्त्यावर वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. मेट्रोच्या लास्ट माइल कनेक्टिव्हिटी व फीडर बस सेवा यामध्ये सुधारणा करणार आहे. हे फार महत्वाचं आश्वासन आहे. शहरामध्ये जवळपास आज 3-3.5 लाख लोक PMPL ने प्रवास करतात. मेट्रोची सुद्धा आता जे आपल्या फक्त पिंपरी पासून तर स्वारगेट पर्यंत जे रोजची कनेक्टिव्हिटी आपली आहे त्याच्यामधून सुद्धा जवळपास लाख लोक रोज प्रवास करतात. जर हे सगळं निशुल्क झालं, मोफत झालं, तर त्याचा फार चांगला परिणाम वाहतुकीवरती होतो. सार्वजनिक वाहतूक वाढेल आणि जी प्रत्येक घरटी 2 टू व्हीलर 1 4 व्हीलर हा जो प्रकार आहे, लोक ते घरी ठेवतील आणि याच्यातून जातील. त्याच्याबरोबर त्यांना कनेक्टिव्हिटी बाकीचे सार्वजनिक पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढवावं लागेल. परंतु मोफत सार्वजनिक वाहतूक हा मोफत प्रवास हा फार महत्वाचा आहे. मी पुन्हा वाचून, दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, परवडणारा आणि सुलभ करण्यासाठी सर्वांसाठी मेट्रो आणि PMPL प्रवास मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे. फार महत्वाचं आश्वासन आहे. 1 एप्रिल 2026 पासून सर्व मध्यमवर्गीयांच्या मालकीच्या 500 चौरस फुटापर्यंतच्या घराचे मालमत्ता करातून मुक्ती केली जाणार आहे. 500 चौरस फुटापर्यंतचं घर हे मालमत्ता करातून, प्रॉपर्टी टॅक्स ज्याला आपण म्हणतो महापालिकेचा, तो रद्द होणार आहे. जसं मुंबई महापालिकेने केलेला आहे तसंच पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास ह्याच्यामध्ये 2.5 ते 3 लाख प्रॉपर्टी येतात ज्या 500 चौरस फुटाच्या आतल्या आहेत, की त्या सर्वांना महापालिकेच्या प्रॉपर्टी करातून मुक्ती मिळणार कायमस्वरूपी. फार महत्वाचा निर्णय. पिंपरी चिंचवडकरांसाठी मोफत प्रवास, 500 चौरस फुटापर्यंतच्या घराची मिळकत कर माफ, विद्यार्थ्यांना डेटा प्लॅनसह मोफत टॅबलेट, म्हणजे विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट, शाळांमधून विद्यार्थ्यांना जे दप्तराचं ओझं असतं ते कमी करण्यासाठी मोफत टॅबलेट, जेणेकरून कोणत्याही शिक्षण कोणत्याही खर्चाशिवाय किंवा कनेक्टिव्हिटीच्या अडथळ्याशिवाय ही करता येणार आहे. मोफत टॅबलेटचं हे एक आश्वासन फार महत्वाचं आहे. म्हणजे पिंपरी चिंचवडकरांप्रती उत्तरदायित्व हे जे त्यांचं शेवटचे हमीपत्र आहे त्यातले आश्वासन फार महत्वाचे आहे. मोफत प्रवास, 500 चौरस फुटापर्यंतच्या घराला करमाफी, नंतर विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट, रोजगार अभिमुख कौशल्य प्रशिक्षण ज्याला स्किल डेव्हलपमेंटचा आपण म्हणतो पूर्ण करण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी लाडक्या बहिणींना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी 5 लाख रुपयापर्यंत व्याजमुक्त कर्ज मिळणार आहे. व्याजमुक्त कर्ज लाडक्या बहिणी या शहरात जवळजवळ 2.5 लाख आहेत, 2,70,000 आहेत. त्यांना महापालिका 5 लाख रुपयापर्यंत कर्ज हे व्यवसायासाठी विना व्याज देणार आहे. किती मोठी मोठी आश्वासन आहेत. त्याशिवाय कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्राला झळा आणण्यासाठी कृती आराखडा 60 दिवसात तयार करणार. या शहराची सगळ्यात मोठी जर गरज कोणती असेल, शहर प्रचंड वाढले परंतु सांस्कृतिक भूक प्रचंड मोठी आहे. इथले कलाकार, क्रीडापटू, साहित्यिक, कवी, लेखक ह्या सगळ्यांना यांची सगळ्यांची मागणी आहे की महापालिकेने यासाठी काहीतरी करावं. त्यासाठी 60 दिवसामध्ये एक ऍक्शन प्लॅन तयार केला जाणार आहे. फार महत्वाचं आहे. म्हणजे पिंपरी चिंचवडकरांसाठी दिले हे उत्तरदायित्व म्हणून जे आश्वासन दिले ते अत्यंत महत्वाचे आहेत. बाकी तर आहेच आहेत. अशा प्रकारचा हा जाहीरनामा म्हणा किंवा त्याला हमीपत्र म्हणा याची पूर्तता करणार असं अजित पवारांनी दस्तूर सांगितलेलं आहे. अपेक्षा करूया हा जाहीरनामा राष्ट्रवादीने तयार केला तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर व्यक्त व्हा आणि त्याच्यानुसार तुमचे निर्णय घ्या. मत कोणाला द्यायचं त्यानुसार. मी काही त्या गोष्टी सांगत नाही. धन्यवाद.